पंचांचा इशारा येतोय लेट्स प्लेचा. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम अँड शो दी गुड गेम. पहिला चेंडू प्रदीप गाडेकर साठी. फुल टॉस चेंडू. इथे मात्र दिशा देण्याचं काम केलंय. 2-2 क्षेत्ररक्षकांसाठी चेस भरपूर मोठी. थोडंसं तालमेलमध्ये इथे मात्र नक्कीच पाहायला मिळालं. वेळीच प्रदीप गाडेकरने यांनी इशारा केला अभय लकडीला थांबवलं आणि एक धाव पहिल्या चेंडूवर आली आहे. एक धाव तर पहिल्या चेंडूवर आली आहे. सुरुवात तर झाली आहे या मॅचची धावांची. कारण दुसऱ्या बाजूनं गोलंदाजीसाठी जाणली जाणारी डोंगरीपाडा संघ आहे. दुसऱ्या बाजूला अभयच्या बॅटमधून भरपूर चांगला फटका पाहायला मिळतोय. इथे मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक होते परंतु त्यांच्याही आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून गेला. 4 धावेसाठी आलाय मैदानाच्या आतमध्ये चौकार. पंच माधव ठाकरे सरांचा 4चा इशारा चौकार. माधव सरांचा डान्स पाहण्यास सर्व आतुर आहेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला हलक्या हाताने खेळून काढलाय. इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. थोडीशी पम्बलिंग पाहायला मिळाली आणि एकेरी धावेला दुहेरीमध्ये परिवर्तित करत असताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडंसं कुठेतरी कॉलिंगचा अभाव पाहायला मिळाला क्षेत्ररक्षणामध्ये आणि पाहता पाहता 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिरवाडी आणि डोंगरीपाडा या 2 संघांच्या दरम्यान सुरू असलेली लढत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे मात्र सन्मान देत असताना एक धाव तर रोखू शकत नाहीयेत. चांगल्या फलंदाजाचं वैशिष्ट्य असतं खराब चेंडूवर फटका खेळणं आणि चांगल्या चेंडूला सन्मान करणं. ते एका चांगल्या खेळाडूचं नक्कीच वैशिष्ट्य असतं. अभय लकडे 3 चेंडू 7 धाव्यांवर तो खेळतो. 1 चेंडू 1 धावेवर प्रदीप गाडेकर खेळतायत. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू हलक्या हाताने कट केलाय. फक्त आणि फक्त एकच धाव. बॅटिंग साईडने इथे मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय. तिसऱ्या पंचांचा दाद मागितली आहे. फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. रिव्ह्यू सुद्धा गमावलाय. फलंदाजी करणाऱ्या संघानं धावसंख्या 8 या अंकावर आपल्याला पाहायला मिळतीये. 9 या अंकावर पाहायला मिळतीये. अभय आणि प्रदीप गाडेकर ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर खेळ करताना पाहायला मिळतीये. तर गोलंदाज सचिन, गडी बाद इथे मात्र पाहायला मिळतोय. अभय लकडे जो दबाव निर्माण झाला होता, मोठे फटके येत नव्हते आणि त्या दबावामध्ये एक रिस्की सिंगल घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्याच प्रयत्नामध्ये अभय लकडे बाद होत आहेत. आदिश खाडे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पंकज गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आजमावला जाईल. टीम डोंगरीपाडाच्या माध्यमातून ओवी स्पोर्ट्स बिरवाडी आणि डोंगरीपाडा ही लढत. पहिलं षटक आपण पाहिलं.
पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद 9 धावा डोंगरीपाडा ओविस्फोट बिरवाडी संघाच्या धावफलकावर पाहायला मिळत आहेत. भरपूर शांत आणि संत गतीने सुरुवात, सावध गतीने सुरुवात झाली आहे, परंतु आदेशला डगआउटमधून काय मेसेज देत पाठवलं गेलं हे मात्र पाहावं लागेल. हाफ ट्रॅकर चेंडू होता, इथे मात्र अपेक्षित उचलीपेक्षा खाली राहिला चेंडू. हेच फलंदाजाचं ड्रिलवरून समजतं की त्याला अपेक्षा होती की चेंडू अतिशय उचली घेऊन येईल, परंतु तसं काही घडलं नाहीये आणि चेंडू खालच्या दिशेला राहिलाय. पंकज चांगला गोलंदाज आहे, चांगला खेळाडू आहे, एक अष्टपैलू कामगिरी करणारा हा खेळाडू. दुसऱ्या बाजूला आदेश खाडे, तो सुद्धा अष्टपैलू आहे. सुरेख फटका, इथे मात्र एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडूला फेकून दिलाय. सरळ 4 धावेसाठी आलाय चौकार. संघर्षाचा संघर्षमय चौकार. पुन्हा एकदा सुरेख फटका इथे मात्र पाहायला मिळतो समोरच्या दिशेनं. लॉंग ऑफला डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूला उचललं, फेकी केली, एकच धाव. चौदा धावा झाल्यात धाव फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेत आणि 14 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू त्याला समोरच्या दिशेने खेळून काढलाय. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये तिथे मात्र क्षेत्ररक्षण होत आहे. पंधरा या अंकावर धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. सुरुवात नक्कीच अभयने एक चौकारानं केली होती, तदनंतर आदेशवर आता मात्र जबाबदारी आहे आणि इथे मात्र बिमरचा इशारा आलाय. डीपमधून क्षेत्ररक्षक घेत आहेत, चेंडूला उचलतील, फेकी करतील आणि तत्पूर्वी या 2 धावा म्हणजे एकंदरीत 3 धावा प्राप्त होत आहेत. एकूण 3 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि धावसंख्या नक्कीच जो आलेख कमी झाला होता तिथे कुठेतरी आता एक संधी आहे त्या आलेखाला उंचावर घेऊन जाण्याची. कारण स्ट्राईकवर आदेश आहे, त्याच्या बॅटमधून एक चौकार जरूर आलाय. चांगली फलंदाजी तोही करू शकतो. पंकजवर दबाव, फ्री हिटचा चेंडू, बॅटची कडा लागली आहे. इथे मात्र डिरेक्ट हिट केलं गेलंय आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये पंचांचं बोट आकाशाकडे. आदेश खाडे बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये एक लागलेला मोठा धक्का फलंदाजी करणाऱ्या ओविस्फोट बिरवाडी संघाला. सकाळच्या सत्राचा सुपरमॅन खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ज्या खेळाडूनं अशाच संकट समयी येत असताना सकाळच्या सत्रामध्ये संकट मोचक बनला होता ओविस्फोट बिरवाडी संघाचा आणि सामनावीर पुरस्कारही पटकावला होता, तो खेळाडू मैदानात दाखल प्रफुल्ल विदे. हलक्या हाताने इथे मात्र खेळ करत असताना खेळून काढलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक जरूर येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न प्रदीप गाडेकरचा कॉलिंग होतं आणि यशस्वीरित्या इथे मात्र दुसरी धावही पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतीये. 2 धावा इथे मात्र पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 20 या अंकावर पाहायला मिळतीये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा आपल्याला धाव फलकावर पाहायला मिळत आहे. पहा आपल्या स्क्रीनवर आपण नक्कीच डगआउटला पाहत आहोत. डगआउटमध्ये थोडीशी चिंता जरूर आहे, परंतु आता मात्र
सन्माननीय अशोकजी बेरे साहेबांचं शुभ आगमन झालंय. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 20 या अंकावर आहे. 2 गडी बाद 20 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. प्रदीप गाडेकर सलामीला आलाय, तोही अजूनही मैदानात आहे. त्याला सोबतीला आता मात्र प्रफुल्ल विद्या आहे. 3 चेंडू 3 धावेंवर प्रदीप गाडेकर खेळतायत. 1 चेंडू 2 धावेची इनिंग साकारत प्रफुल्ल विद्या खेळतायत. 2 षटकांमध्ये 20 धावा झाल्यात. 2 गडी बाद झालेत. 4 षटकांचा सामना आहे. उर्वरित 12 चेंडूंमध्ये कमीत कमी 25 ते 30 धावांपर्यंत जाण्याचा मानस असेल. म्हणजे एकंदरीत 50 धाव्यांचा जो विचार आहे तो नक्कीच इथे मात्र मनामध्ये असेल. आणि या 2 फलंदाजांमध्ये ती क्षमता आहे 50 पर्यंत जाण्याची. पुन्हा एकदा इथे मात्र स्विंग अँड मिस पाहायला मिळत आहेत. प्रदीप गाडेकर पडल्यानंतर चेंडू खालच्या दिशेला राहिलाय आणि समजला नाहीये प्रदीप गाडेकर यांना. भरपूर शफल झाले होते, परंतु ऑन साईडला खेळायचा प्रयत्न जरूर झाला. चेंडू बॅट अँड पॅडच्या मधून निघून गेला. डॉट बॉल आली आहे मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा इथे मात्र पॅटवर चेंडू येताना दिसत नाहीये आणि म्हणून की काय जो इथे मात्र दुसरी धावही यशस्वीरित्या पूर्ण एकेरीला दुहेरीमध्ये परावर्तित करतायत. कारण माहिती आहे दोन्ही फलंदाजांना मोठे फटके येत नाहीयेत आणि अशा परिस्थितीमध्ये मोठे फटके येत नसतील तर तुम्हाला एकेरी दुहेरी धावसंख्येवर जास्तीत जास्त जोर हा द्यावा लागतो आणि तेच काम मैदानाच्या आतमध्ये प्रदीप गाडेकर आणि प्रफुल्ल विदे करतायत. थोडं फास्ट केला डोंगरीपाडा संघ. अधिकचा वेळ घेतायत आपण, हे लक्षात असू द्या. पुन्हा एकदा सुरेख फटका आहे. इथे मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक जरूर असतील. चेंडूला उचलतील, फेकी करतील. तर दरम्यानच्या कालावधीमध्ये दुसऱ्या धावेला संधी नक्की होती आणि ती संधी सुद्धा इथे मात्र सुवर्ण संधीमध्ये परावर्तित करत असताना 2 धावा घेतल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. सन्माननीय अनिलजी गुजरे साहेबांचं इथे मात्र शुभ आगमन झालंय. त्यांनाही विनंती करतो की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. त्याचप्रमाणे निलेश खाडे साहेब यांचंही शुभ आगमन, त्यांचंही व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 24 या अंकावर आहे. 3 चेंडू झालेत. हाफ ट्रॅकर चेंडू खेळून काढायचा होता. बॅटवर चेंडू तितका चांगला संपर्क होत नाहीये आणि पाहता पाहता एकच धाव दरम्यानच्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. 25 या अंकावर धावसंख्या. धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. प्रफुल्ल विदेकडून फार अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षांवर खरं उतरेल का? सुरेख फटका इथे मात्र पाहायला मिळतो. 1 धाव तर नक्कीच प्राप्त होईल. धावसंख्या 26 या अंकावर. 26 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत आणि पाहता पाहता भरपूर मी तर म्हणेल कमबॅक केलं गेले. ज्या प्रकारे सुरुवात झाली होती चांगली बॉलिंग इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये डोंगरीपाडा संघानं आजच्या दिवसामध्ये गोलंदाजीच्या माध्यमातून आपला हा दिवस जो आहे तो डोंगरीपाडा संघानं या मैदानावर नक्कीच गाजवला आहे. कारण गोलंदाजी त्यांची धार आहे आणि त्याच गोष्टीवर चांगलं काम करत असताना आपल्याला डोंगरीपाडा संघ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये एकच धाव. 3 षटकं कंप्लीट झाली आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 27 आपल्याला पाहायला मिळतीये. दरम्यान एक सुरेख संगीत ऐकण्यासाठी आपण बोलूयात आमच्या डीजे मास्टरकडे. डीजे
गोलंदाजी मार्कवर हर्षल आलेत. थोडंसं फास्ट खेळायचं आहे डोंगरीपाडा संघ. हर्षल गोलंदाजी मार्कवर आलेत. प्रदीप गाडेकर 8 चेंडू 9ची इनिंग, फार संयमी इनिंग आपल्याला पाहायला मिळतीये. शांत क्रिकेट. त्याची बॅट इथे मात्र धावांसाठी बोलताना दिसून येत नाहीये आणि तोच टेन्शन संपूर्ण डगआउटमध्ये आहे. सुरेख सुरेख फटका आहे. इथे मात्र चेंडूला फेकून दिलंय. 6 धावेसाठी आलाय प्रदीप गाडेकरच्या बॅटमधून संघर्षमय संकनात करणारा षटकार. एक षटकार तर नक्की पाहायला मिळाला. धावसंख्या 33 या अंकावर पाहायला मिळतीये. खिचून मारला होता 6 धावेसाठी. आता मात्र ऑफस्टिकच्या बाहेरची लाईन पाहायला मिळतीये. सोडून दिलंय. पंचांकडे दाद मागतायत परंतु पंचांनी दाद फेटाळून लावली आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. हर्षल पवार सुरेख गोलंदाजी, चांगलं कमबॅक केलंय. डॉट बॉलच्या माध्यमातून इथे मात्र कमबॅक केलं गेलंय. पुन्हा एकदा इथे मात्र बॅटची कडा लागली आहे. चेंडू निघून चाललाय. नो मॅन्स लँड मध्ये ट्रॅव्हल होतं. एक धाव तर कंप्लीट केली गेली आहे. दुसरीचा होईल प्रयत्न आणि दुसरी धावही इथे मात्र प्रयत्न करत असताना गडी बाद. नक्कीच प्रदीप गाडेकर इथे मात्र एक षटकार त्याने जरूर पेश केला परंतु बाद होत असताना सांघिक यश प्राप्त झालंय. वैयक्तिक 16 धाव्यांची बहारदार इनिंग इथे मात्र प्राप्त केली गेली आहे. त्याच्या माध्यमातून संघासाठी 16 धावा नक्कीच जुडल्या गेल्या आणि त्याला सुद्धा आता मात्र माघारी धाडलं गेलंय. मैदानाच्या बाहेर जावं लागेल निराश हताश पावलांनी. उर्वरित 3 चेंडूंमध्ये कितपत धावा येतील हे मात्र पाहावं लागेल. कारण सध्या तरी विचार केला तर मैदानाच्या आतमध्ये ललित दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या विचार केला तर 34 धावा धावफलकावर आहेत आणि 34 धावा नक्कीच मी तर म्हणेल एक फायटिंग स्कोअरपर्यंत टीम पोहोचली आहे आणि उर्वरित 3 चेंडूंमध्ये ज्या धावा येतील त्या नक्कीच बोनस असतील ओवी स्पोर्ट बिरवाडीसाठी. परंतु उर्वरित 3 चेंडूंमध्ये जितक्या कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न असेल तो म्हणजे डोंगरीपाडा संघाचा. त्यांनाही धावा रोखायच्या आहेत, दुसऱ्या बाजूने बिरवाडीलाही धावा करायच्या आहेत. हे करत असताना कुणाला यश येईल कुणाला अपयश येईल हे नक्कीच आहे. ललितनं इथे मात्र बॅटला कट लागल्याशिवाय तुम्ही धावू शकत नाहीयेत. बॅटला कट लागेल किंवा शरीराचा कोणताही अवयवाचा कोणताही भाग जर चेंडूला लागला तर तुम्ही धावू शकता, अन्यथा तुम्हाला या सामन्यामध्ये रन दिली जाणार नाहीये याचीही नोंद घ्या. हर्षल पवारचं चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळालंय. सुरेख फटका. इथे मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक जरूर आहेत. एक धाव तर घेतली गेली आहे. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये कारण प्रफुल्लला माहिती आहे त्याच्याकडे त्याला स्ट्राईक राहिली तर एखादा मोठा फटका येण्याची नक्कीच अपेक्षा बिरवाडीला असेल. दुसऱ्या बाजूने हर्षल पवारवर पहिला आघात केल्यानंतर हर्षल पवारने दाखवून दिलंय कमबॅक करण्यासाठी आम्हीही आज या मैदानावर आलोय. सकाळच्या सत्रापासून आम्हीही या मैदानावर आमचा खेळ सादर करतोय आणि हेच जम्याची बाजू म्हणलंय. नक्कीच वाईट चेंडू पाहायला मिळतोय. एक नक्कीच खराब चेंडू पाहायला मिळालाय मैदानाच्या आतमध्ये. आपल्या स्क्रीनवर आपण पाहत आहोत. धावसंख्या झाली 36. नक्कीच 36 धावा झाल्यात. फायटिंग स्कोअर मी तर म्हणेल नक्कीच आहे. 24 चेंडूंमध्ये ज्यावेळी 30च्या प्लस स्कोअर असतो तर एक फायटिंग स्कोअर म्हणून नक्कीच आपण त्याच्याकडे पाहत असतो. पुन्हा एकदा इथे मात्र फटका फसला आहे. मिस्की हुक आणि कोणती चूक होणार नाहीये. पंकजच्या माध्यमातून टिपला गेलाय झेल आणि सुरेख षटक इथे मात्र पाहायला मिळालं हर्षल पवारचं. त्याने या षटकामध्ये धावा खर्च केल्यात तब्बल 9 आणि गडी बाद केलाय फक्त 1. तर चांगलं षटक पाहायला मिळालं. 4 षटकांचा वादळी खेळ इथे मात्र समाप्त झाला. पूर्वार्धामध्ये खेळ पाहत असताना पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळालं 4 गडी गमावत असताना ओवी स्पोर्ट बिरवाडी संघानं धावा जमा केल्यात त्या म्हणजे 36.
36-37 धावेची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. चला लगेचच सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे टीम डोंगरीपाडा संघ. आणि डीजेला विनंती असेल की माधव सरांनी सांगितलेलं आपण सॉन्ग वाजवायचं आहे. प्रेक्षकांना त्यांचा डान्स बघायचा आहे, त्यांनाही या स्पर्धेमध्ये 4 चांद लगवायचे आहेत. आणि म्हणूनच सकाळच्या सत्रातही आम्ही उल्लेख केला होता की त्यांचा जर डान्स झाला तर योग्य तो पारितोषिक नक्कीच व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून दिला जाईल. आणि म्हणून माधव सरांचा इथे मात्र डान्स झालाच पाहिजे. सरही त्यासाठी राजी आहेत, त्यांनीही निर्णय दिलाय, कुणालाही नाराज करणार नाही आहे. आणि म्हणूनच आपणही चांगलं सॉन्ग त्यांना जे पाहिजे ते सॉन्ग आपणही वाजवा. सलामीची जोडी हर्षल पवार आणि पंकज मैदानाच्या दिशेने इथे मात्र दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसामध्ये या जोडीनंच कमालीची कामगिरी केली आहे. डोंगरीपाडा संघ खर्डी विभागातील एक मातब्बर संघ म्हणून ओळखला जातो. अलीकडे या संघाने भरपूर मेहनत केली आहे, भरपूर यशही संपादन केलं आहे. कारण यश असं सहजासहजी कुणाला मिळत नाही. यश मिळण्यासाठी तुम्हाला त्यामागे कठोर परिश्रम करावे लागतात. आणि कठोर परिश्रम तुम्ही याच वेळी करू शकता त्यावेळी तुमचे मेहनतीवर तुमचा विश्वास असू शकतो. तर आजचा दिवस फार चांगला आपल्याला पाहायला मिळाला आहे. पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसामध्ये आपण सकाळच्या सत्रात आपण पाहिलं की याच मैदानावर प्रतिमा पूजन झालं, त्यानंतर खेळपट्टी पूजन झालं, श्रीफल वाढवले आणि स्पर्धेला सुरुवात झाली. आणि पाहता पाहता आता 4:52 झालेत. आणि आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच आपण आपल्या स्क्रीनवर पाहत आहोत. त्यामध्ये पहिली इनिंगचा खेळ झाला आहे, दुसरी इनिंग पाहायला मिळणार आहे. ती म्हणजे 24 चेंडू आणि 37 धाव्यांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरली आहे टीम डोंगरीपाडा. एका बाजूला गोलंदाजी मार्गवर सज्ज आहे ललित खाडे आणि दुसऱ्या बाजूला पंकज आणि हर्षल ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर ऑनफिल्डला इथे मात्र क्लिअर करायचं होतं, चुकी झाली आहे. मोठा मासा गलाला लागला गेलाय. ज्या पंकजनं या संघासाठी संयमी खेळी करत अडचणीतून बाहेर काढण्याचं काम केलं होतं, त्या पंकजला पहिल्या चेंडूवर माघारी धाडण्याचं काम केलंय ललित आणि त्याला साथ दिली आहे क्षेत्ररक्षक हर्ष गुजरेनं. व्यवस्थापन समितीने कॅश प्राइज जाहीर केलेला आहे. अशोकजी बेरे साहेबांनी कॅश प्राइज जाहीर केलेला आहे. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाला. दुसरा चेंडू सुद्धा हवेत डीप मध्ये क्षेत्ररक्षक. आणि इथे काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये बॅक टू
डान्ससाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालेला आहे. सामन्यानंतर आपण ते वितरित करूयात. माधव सरांची अदा आणि माधव सरांवर सगळेच फिदा असं हे डान्स होतं. तर दुसऱ्या चेंडूवर दुसरा गडी बाद झाला. पहिली हॅट्रिक या स्पर्धेत नोंद होईल का हे मात्र पाहावं लागेल. अपील भरपूर जोरात स्ट्रॉंग अपील. इथे मात्र काय घडतंय पाहावं लागेल. भरपूर दबाव टाकला जातोय. माहिती आहे धावफलक सध्या कमी आहे. 37चं टार्गेट आहे आणि 37च्या टार्गेटला डिफेंड करायचं असेल तर समोरच्या संघामध्ये 9 खेळाडू आहेत. त्या 9 खेळाडूंवर दबाव टाकावा लागेल हे माहिती आहे बिरवाडी संघाला. याच दरम्यान या स्पर्धेमध्ये उपस्थित मान्यवर सन्माननीय तानाजीजी बेरे साहेब यांचं शुभ आगमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. 3 चेंडू इथं आतापर्यंत निर्धाव पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा इथे मात्र जोरानं वेगानं बॅट फिरतीये परंतु स्विंग अँड मिस सातत्याने पाहायला मिळत आहेत. बॅट तर वेगानं फिरतीये. बॅटचा फ्लोही पाहता क्षणी असं वाटतो जर बॅटला चेंडू कनेक्ट झाला तर षटकार येतो की चौकार येतो. परंतु इथे या आत्ताच्या समयी या आत्ताच्या वेळेमध्ये नक्कीच उल्लेख करावा लागेल की 4 चेंडू डॉट आल्यानंतर दबाव जो आहे पहा 4 चेंडू डॉट आलेत. उल्लेख करणारच होतो की मेडन षटक येईल का परंतु त्याच पूर्वी लगेचच कॅश प्राइज जाहीर झालाय. षटक जर मेडन टाकलं तर 501 रुपयाचं कॅश प्राइज मनीष खाडे यांच्या माध्यमातून. आणि इथे मात्र नोचा इशारा केला गेलाय. पंच माधव सरांच्या माध्यमातून नोचा इशारा आलाय आणि पहिली धाव अवांतरच्या माध्यमातून जोडली जाईल ती म्हणजे टीम डोंगरीपाडा संघाच्या अकाउंटवर. खूप चांगली गोलंदाजी होत असताना इथे मात्र अतिरिक्त करण्याची गरज होती काय हा सुद्धा प्रश्न विचारावा लागेल. ललित खूप चांगली गोलंदाजी करतोय. त्याचप्रमाणे तानाजीजी बेरे साहेबांनी पंचांच्या डान्ससाठी कॅश प्राइज लगावलंय. पाचवा चेंडू डॉट आलाय. एक नो चेंडू जर वगळला तर 5ही चेंडू डॉट बॉल इथे मात्र पाहायला मिळत आहेत. खूप दबाव आहे इथे मात्र मित्र मंडळ डोंगरीपाडा संघावर. दबावामध्ये तुमचे खेळाडू निखरले पाहिजेत. दबावामध्ये तुमच्या खेळाडूंना दबाव झुगारून लावता आला पाहिजे. दबावामध्ये जो निखरतो तोच खरा हिरो असतो. परंतु डोंगरीपाडा संघ सध्याच्या घडीला दबावामध्ये बिखरली आहे आणि विखरत चालली आहे. स्वतःचा आत्मविश्वास आता इथे मात्र दुगणा करावा लागेल. स्वतःला सांगावं लागेल. स्वतःच्या विचारांना स्वतःचेच विचार पटवावे लागतील तर आणि तरच मैदानाच्या आतमध्ये आता या संकट समयी तुम्ही विजयाच्या अलीकडे जाऊ शकता. एक धाव आली आहे दरम्यानच्या कालावधीमध्ये. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस 2 गड्यांच्या मोबदल्यात 2 धावा आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहेत. 37चं टार्गेट होतं त्यामध्ये पहिल्या षटकात फक्त 2च धावा खर्च करणं म्हणजे बिरवाडी संघानं इथे मात्र जोरदार कमबॅक केलंय हे मात्र म्हणावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये जर बिरवाडी संघाच्या कोणत्याही गोलंदाजानं हॅट्रिक संपादन केली तर तानाजी बेरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज इथे मात्र लगावलं गेलंय. अठरा चेंडू आणि 35 धावेची गरज अजूनही या सामन्यामध्ये आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी कोणावर गोलंदाजीची जबाबदारी दिली जाईल? प्रफुल्ल विदे या गोलंदाजाला इथे मात्र आजमावलं जात आहे. प्रफुल्ल विदेवर जबाबदारी दिली जातीये. आता मात्र जास्तीत जास्त इथे मात्र खेळपट्टीचा विचार केला. या सामन्याचा विचार केला. डोंगरीपाडा संघाचा विचार केला तर जास्तीत जास्त चेंडू फेस करणं हर्षल पवारनं गरजेचं आहे. परंतु हर्षल पवारला स्ट्राईक पासून जास्तीत जास्त दूर ठेवलं जात आहे आणि परिणामी दुसऱ्या बाजूनं सातत्याने डॉट बॉलचा जो सिलसिला आहे तो सातत्याने सुरूच आहे आणि म्हणूनच मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र
दबाव बनलाय फलंदाजी करत असताना डोंगरीपाडा संघावर। ऑफसाइडच्या बाहेरची लाईन अप्रतिम इथे मात्र पाहायला मिळतीये, सातत्याने हेरलं गेलंय इथे मात्र गोलंदाजांना माहिती झालंय ऑफसाइडच्या बाहेरच्या लाईनवर 5व्या 6व्या 7व्या 8व्या स्टंपवर जर गोलंदाजी केली तर इथे मात्र फलंदाजाला खेळण्यासाठी अवघड होत आहे आणि तीच लाईन आणि लेंथ सातत्याने गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतीये। चेंडूला आपटलाय, फटका हवेमध्ये आहे, डीपमध्ये क्षेत्ररक्षक इथे मात्र प्रदीप गाडेकर, चुकी होणार नाहीये। धक्का क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल विदे आपलं काम करतोय, कर्णधारांना ठेवलेला विश्वास सार्थकी लावण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये 11 खेळाडू टीम युनिटी कशी असावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवत असताना घरच्या मैदानावर आपल्या प्रेक्षकांच्या समोर आपल्या घरच्या मैदानावर चांगली कामगिरी इथे मात्र होत असताना ओबी स्पोर्ट्स बिरवाडी संघाची आपल्याला पाहायला मिळतीये। कोणत्याही गोलंदाजानं लागोपाठ 3 विकेट म्हणजे हॅट्रिक संपादन केली तर तानाजी बेरे यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज लगावलं गेलंय। पुढील चेंडू प्रफुल्ल विदेचा समोरच्या दिशेला इथे मात्र खेळून काढलाय, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला अडवतील, फेकी करतील, तत्पूर्वी घेतली जाते एकच धाव। धावसंख्या 3 या अंकावर आपल्याला पाहायला मिळतीये। चांगली गोलंदाजी होती ललितनं, ज्या गोलंदाजीनं सुरुवात केली मी तर म्हणेल इथे मात्र प्रशांतची चुकी झाली। पहिल्या चेंडूवर तो जो एक्स्ट्रा कव्हरला खेळायला गेला आणि लॉंग ऑफला आऊट झाला, तिथेच मी म्हणेल की सामना संपूर्णपणे फसला गेला, कारण पाठीच्या कण्यावर पहिल्या चेंडूवर आघात केला गेला आणि दुसरा पाठीचा कणा मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे। दिल आणि धडकन म्हणून या जोडीला ओळखलं जातं। डोंगरीपाडाचे हर्षल आणि प्रशांत ही जोडी। प्रशांत आऊट झाल्यानंतर हर्षलच्या बॅट मधून सुरेख फटका पाहायला मिळतोय, परंतु काय घडतंय दुसऱ्या पाठीच्या कण्यावर सुद्धा आघात केला गेलाय। दिल आणि धडकन मानले जाणारी ही जोडी आता मात्र तंबूच्या आसऱ्याला पाठवण्याचं काम, माघारी धाडण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल विदे आणि तितकंच चांगला जेल जजमेंट इथे मात्र पाहायला मिळाली प्रदीप गाडेकरच्या माध्यमातून। सामना पूर्णपणे फसला गेलाय, आता सामन्यातून पूर्णपणे इथे मात्र जवळ विजयाच्या अगदी समीप पोहोचण्याचं काम बिरवाडी संघाने केलंय, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे। शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाहीये तोपर्यंत कुणाचा विजय होईल हे सांगता येत नाहीये। माधव सर तुमच्यासाठी कॅश प्राइज आलेले आहेत, जमा झालेत। तानाजीजी बेरे साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज तुमच्यासाठी आलेले आहेत। अपील भरपूर इथे मात्र स्ट्रॉंग केली जातीये, दबाव भरपूर, चांगली गोलंदाजी होतीये प्रफुल्ल विदे आणि ललितच्या माध्यमातून, दोघांनीही लाजवाब कामगिरी केली आहे। ललितने इथे मात्र 2 धावा देत 2 गडी बाद केले। या इनिंगचा विचार केला तर आतापर्यंत प्रफुल्ल विदेने 2 धावा देत 2 गडी बाद केलेत। पुन्हा एकदा इथे मात्र डॉट बॉल आलाय मैदानाच्या आतमध्ये, षटक क्रमांक 2 झाले समाप्त आणि पाहता पाहता या षटकामध्ये विचार केला गेला तर अप्रतिम कामगिरी प्रफुल्ल विदेची राहिली आहे। एकच धाव आणि 2 गडी बाद म्हणजे धावसंख्या आहे 3, गडी बाद झाले 4, म्हणजे कुठेतरी सामना फसला गेलाय। जो सामना 24 चेंडू 37 धावांचा होता तो सामना 12 चेंडू आणि 34 धावांवर येऊन ठेपलाय। क्रिकेटमध्ये सांघिक कामगिरी आणि सांघिक कामगिरीची
दखल इथे मात्र घेत असताना आपल्याला बिरवाडी संघ पाहायला मिळतोय. अप्रतिम कामगिरी केली आहे. संघाच्या कामगिरीवर विश्वास दर्शवणारा संघनायक बिरवाडीच्या संघामध्ये आहे आणि त्या संघनायकाने क्षेत्ररक्षणावर उतरत असताना नक्कीच सांगितलं असेल की आपली इनिंग जर या खेळपट्टीवर पडू शकते, आपली इनिंग जर या खेळपट्टीवर रोज सराव करूनही आपण सामन्यामध्ये ढेपळू शकतो. तर समोरचा संघ नौका आहे, समोरच्या संघासाठी खेळपट्टी नौकी आहे, समोरच्या संघासाठी हा मैदान नौका आहे आणि समोरच्या संघामध्ये नौके खेळाडू आहेत. दबाव टाका आणि त्या दबावामध्ये त्यांना बिखरू द्या आणि तेच घडलंय मैदानाच्या आतमध्ये. सुरेख फटका इथे मात्र पाहायला मिळतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. दोन धावा आल्या दरम्यानच्या कालावधीमध्ये आणि 5 अंकावर धावसंख्या पाहायला मिळतीये. प्रफुल्ल विदेचं षटक फार चांगलं राहिलं. प्रफुल्ल विदेच्या षटकावर नक्कीच विश्लेषण करावं लागेल. पहिला चेंडू 0 धाव, दुसऱ्या चेंडूवर विकेट, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, चौथ्या चेंडूवर विकेट, 5वा आणि 6वा चेंडू निर्धाव. हे अशा प्रकारचं प्रफुल्ल विदेचं षटक होतं. तिसरं षटक इथे मात्र सुरू झालंय. डावखुरी आताचा गोलंदाज अप्रतिम चेंडू हाताळणी, परफेक्ट यॉर्कर का इथे मात्र पाहायला मिळाला आहे आणि 5 दरम्यानच्या कालावधीमध्ये थ्रो फेकी सुद्धा लाजवाब पाहायला मिळतीये. बाला आहेत गोलंदाजी मार्कवर. 2 चेंडू हाताळलेत. कमबॅक केलं गेलं या सामन्यामध्ये. फलंदाजीच्या माध्यमातून विचार केला तर 36 धावा जोडल्या होत्या. त्यावेळी आम्ही सांगितलं की फायटिंग स्कोर आहे आणि ती फाईट नक्कीच देऊ शकतो आणि फाईट देत असताना अप्रतिम कामगिरी केली आहे. फटका सुरेख आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत आणि नक्कीच चेंडूला अडवलं जात आहे. फाईन लेगमध्ये 5 क्षेत्ररक्षणासाठी एकदा जोरदार आले होत्या. थर्डमॅन क्षेत्रातून फाईन लेग क्षेत्रामध्ये जवळजवळ 35 ते 40 मीटरचं अंतर पार करत असताना क्षेत्ररक्षण केलं गेलंय. लाजवाब कामगिरी इथे मैदानाच्या आतमध्ये. 100% आपल्याला जिंकायचं आहे. हा या आत्मविश्वासानं मैदानाच्या आतमध्ये हा पक्का निर्धार करून बिरवाडी संघ उतरलाय. पुन्हा एकदा इम्प्रोवायझिंग स्ट्रोक केला गेलाय परंतु क्षेत्ररक्षक नक्कीच डीपमध्ये तैनात केलाय. कॅप्टन्सी नक्कीच चांगली आहे आणि या कॅप्टन्सी बद्दल नक्कीच उल्लेख करावा लागेल. खूप सुरेख कॅप्टन्सी आपल्याला पाहायला मिळती आहे. ज्या प्रकारे गोलंदाज गोलंदाजी करतोय त्याच प्रकारची क्षेत्ररक्षण इथे मात्र सजवलं गेलं आहे. गोलंदाजाला विचारून सर्व गोष्टी मैदानाच्या आतमध्ये केल्या जातात कारण माहिती आहे कर्णधाराला, कारण की गोलंदाजाला चेंडू हाताळायचे आहेत, तो सांगेल त्या प्रकारचं फील्ड सेटअप त्याला दिलं तर त्याच्यावर जबाबदारी असते संघाची की त्याच्या फील्डनुसार त्याला गोलंदाजी करायची असते. पण तू कर्णधारानं फील्ड सेट करून दिलं की गोलंदाजाला कुठेतरी बोलण्याचं एक संधी निर्माण होत असते की मी सांगितलं होतं की फाईन लेगला थर्डमॅनला आतमध्ये घ्या परंतु तुम्ही घेतलं नाही आणि तेच इथं मात्र पाहायला मिळतं. कारण की ते चर्चा केली जाते षटकाच्या अगोदर आणि जसं गोलंदाजाला क्षेत्ररक्षण हवं आहे त्याच प्रकारचे क्षेत्ररक्षण इथे मात्र दिलं जात आहे. बिमरचा इशारा आलाय पंचांचा, नोचा इशारा. एक धाव त्यावर सुद्धा जोडली जाते आणि एकच एकंदरीत बाईकच्या माध्यमातून ही 1 धाव आणि बिमर अशा 2 धावा जोडल्या जातील. धावसंख्या 12 या अंकावर पाहायला मिळते. 8 चेंडू 25 धावा. रिव्ह्यू गोलंदाजी करणाऱ्या संघानं रिव्ह्यू घेतलाय. नो चेंडू आहे, बिमर आहे. 8 चेंडू 25. 8 चेंडू 25चं समीकरण आहे. एक मोठा बिगिट जर या 2 चेंडूंमध्ये आला तर शेवटच्या षटकामध्ये रोमहर्षकता अजूनही वाढेल परंतु ते येण्यासाठी एखाद्या फलंदाजाला आता जबाबदारी घ्यावी लागेल. 8 मध्ये 25ची गरज. फटका फसला. इथे मात्र फ्री हिटचा चेंडू जज केला जातोय. झेल तर सुरेखरित्या टिपला गेलाय. फ्री हिट असल्या कारणाने फलंदाज बाद होणार नाहीये आणि एकच धाव इतर दरम्यानच्या कालावधीमध्ये इथे मात्र शेवटचा चेंडू असेल बालायाचा. समोरच्या दिशेला अप्रतिम फटका आहे. इथे मात्र
डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक जरूर आहेत प्रदीप गाडेकर. चेंडूला अडवलं, फेकी केली. तत्पूर्वी इथे मात्र एकच धाव येते आणि अशा प्रकारे 3 षटकं कंप्लीट झाली आहेत. 3 षटकांच्या अखेरीस 4 गडी बाद 14 धावा आपल्याला धावफलकावर पाहायला मिळत आहेत आणि 6 चेंडूमध्ये 23ची गरज असेल. आता मात्र शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू 23 धावेची गरज. सहा चेंडू आणि 23 धावेची गरज आहे प्रत्येक. पुन्हा एकदा इथे मात्र हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक पोचू शकले नाहीये झेलपर्यंत आणि चेंडू निघून गेलाय. 4 धावेसाठी आलाय चौकार मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 5 चेंडू आणि 19 धावेची गरज असेल. 5 चेंडू 19 धावा. पुन्हा एकदा इथे मात्र आता मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळत आहे. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आदेश खाडे गोलंदाजी करत असताना 4थं षटक हात आलतोय. 4 चेंडू 19ची गरज अजूनही मैदानाच्या आतमध्ये असेल. 4 गडी बाद 18 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडू आणि 18 धावा 19 धावा. समोरच्या दिशेला इथे मात्र केलून काढायचा होता परंतु नॉन स्ट्राईकच्या फलंदाजावर इथे मात्र शरीरावर चेंडू आदळलाय. दरम्यानच्या कालावधीत 1 धाव इथे मात्र प्राप्त होईल. शिरोळ संघाचे कर्णधार कृपया येऊन थांबायचं आहे. शिरोळ संघ कर्णधार येऊन थांबायचं आहे. प्रत्येक षटकारासाठी तानाजी भेरे यांच्या माध्यमातून 100 रुपये. फटका फसला आहे आणि प्रफुल्ल विदे इथे मात्र झेल खाली येतील. धक्का क्रमांक 5वा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करणाऱ्या टीम डोंगरीपाडा संघाला जवळजवळ सामना निसटला गेला. आता मात्र डोंगरीपाडा संघाच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी इथे मात्र 100 रुपयाचा कॅश प्राइज लगावलं गेलंय तानाजी भेरे साहेब यांच्या माध्यमातून. दोन चेंडू 18 धावेची गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा फटका फसलाय. डाऊन दी बॉल. स्वतः गोलंदाज येत आहेत आणि अप्रतिम झेल इथे मात्र टिपला गेलाय आदेश खाडेच्या माध्यमातून. आणि इथे मात्र हॅट्रिक संपली जातीये मैदानाच्या आतमध्ये. ऑन हॅट्रिक असतील गोलंदाज. 2 चेंडू 2 गडी बाद केलेत. ऑन हॅट्रिक आहेत. हॅट्रिक जर संपादन केली तर
या स्पर्धेतली पहिली हॅट्रिकची नोंद होईल का हे मात्र पाहावं लागेल. नक्कीच 3 गोलंदाज आजच्या दिवसामध्ये हॅट्रिक्स पर्यंत पोहोचले होते, परंतु हॅट्रिक संपादन करू शकले नाहीयेत. अशा रीतीने हा सामना इथे मात्र जिंकला गेला. या सामन्यावर विजयाची मोहर लगावली गेली ओवी स्पोर्ट्स बिरवाडीच्या माध्यमातून आणि या सामन्याचा सामनावीर प्रफुल्ल विदे सामन्याचा सामनावीर. तर नाणेफेकी करण्यासाठी यायचा आहे